हाय फ्रेंड्स, आज आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन स्टडी करणार आहे. सबस्टिट्यूशनच्या दोन रिएक्शन्स आपल्याला मेनली बघायला मिळतात. एक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन असतं आणि दुसरं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन असतं. सो आज आपण जे कन्सिडर करणार आहे ते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करणार आहे. आपण अल्काइल हॅलाइड तयार करण्याच्या डिफरंट मेथड्स, वेगवेगळ्या रिएक्शन्स बघितल्या. या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनच्या साहाय्याने आपण अराइल हॅलाइड्स कसे तयार करायचे ते बघणार आहोत. मग अराइल म्हणजे काय, तर अरोमॅटिक रिंग आहे आणि अरोमॅटिक रिंगला हॅलोजन अटॅच असणारे कंपाऊंड्स असतील. मग मेनली ही जी प्रोसेस आहे किंवा ही जी रिएक्शन आहे सबस्टिट्यूशनची, हे अराइल क्लोराइड्स आणि अराइल ब्रोमाइड्स तयार करण्यासाठी तयार होते. मग जनरली इथं रिएक्शन काय होणार आहे, तर बेन्झिन किंवा बेन्झिनचे जे कोणी डेरिव्हेटिव्ह असतील यांचं डायरेक्ट हॅलोजिनेशन होईल. हॅलोजिनेशन म्हणजे काय, तर हॅलोजनची डायरेक्ट ऍडिशन बेन्झिनवरती किंवा त्या बेन्झिनच्या डेरिव्हेटिव्ह वरती होईल आणि मग आपल्याला त्याच्यापासून आर्थ्रो किंवा पॅरा कंपाऊंड्स मिळतील. मग आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इन डिटेल कन्सिडर करणार आहोत. हे बेन्झिन रिंग मध्ये सबस्टिट्यूशन होत असताना कशा पद्धतीनं होईल, सीएल आणि बीआरचं होतं असं आपण म्हणतो ते कशा पद्धतीनं होणार आहे, आणि आर्थ्रो आणि पॅरा पोझिशनला सबस्टिट्यूशन का होतं. सो हे आपण इन शॉर्ट समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सो पहिल्याचं टायटल जर बघितलं तर त्या टायटलमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आहे. दोन शब्द आहेत इथं. सबस्टिट्यूशन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, सबस्टिट्यूट होणं म्हणजे एक्सचेंज होणार आहे. एक ग्रुप जाईल आणि दुसरा ग्रुप येणार आहे. पण जो येणारा ग्रुप आहे तो कोणता आहे, तर तो हा इलेक्ट्रोफिलिक ग्रुप आहे. इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय, तर या वर्डचा अगोदर मिनिंग जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर इलेक्ट्रोफाईल्स म्हणजे काय. सो इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रॉन, फिलिक मीन्स अट्रॅक्ट करणारे किंवा लवेबल स्पेसिस म्हणतो. म्हणजे इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करणारे जे असतील त्याला इलेक्ट्रोफाईल्स असं आपण म्हणतो. आता इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करणारे म्हणजे कोण, तर इलेक्ट्रॉनवरती कोणता चार्ज आहे, इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज आहे. आणि अशा निगेटिव्ह चार्जच्या स्पेसिसला अट्रॅक्ट करणारा जर असेल तर ऑब्व्हियसली त्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. मग जे इलेक्ट्रोफाईल्स आहेत त्या इलेक्ट्रोफाईलला आपण ई प्लस असं डिनोट करतो. मग असं इलेक्ट्रोफाईल्स जे आहेत याचं सबस्टिट्यूशन होणार आहे. कुठं होणार आहे, तर ते बेन्झिन रिंगला होईल किंवा बेन्झिनचे जे कोणी डेरिव्हेटिव्ह असतील त्यांच्याकडे हे सबस्टिट्यूशन होईल. मग जसं आपण म्हटलं की अराइल क्लोराइड आणि अराइल ब्रोमाइड तयार करण्याची एक बेस्ट मेथड असेल किंवा या सबस्टिट्यूशनच्या रिएक्शनने आपण अराइल क्लोराइड आणि अराइल ब्रोमाइडचे कंपाऊंड तयार करतो. सो बेन्झिन आणि बेन्झिनची डेरिव्हेटिव्हचं डायरेक्ट हॅलोजिनेशन होतं आणि आपल्याला आर्थ्रो आणि पॅरा कंपाऊंड्स मिळतात. मग इथं जी आज रिएक्शन आपण कन्सिडर करणार आहे ती कोणती करणार आहे, तर बेन्झिनच्या डेरिव्हेटिव्हची करणार आहे. फॉर एक्झाम्पल टोलिन असेल, म्हणजे टोलिनचं डायरेक्ट ब्रोमिनेशन आपण करणार आहे. सो टोलिन अंडरगो ब्रोमिनेशन इन प्रेझेन्स ऑफ आयर्न, इट गिव्स आर्थ्रो पॅरा ब्रोमोटोलिन. सो ही जी रिएक्शन आपण कन्सिडर करणार आहोत त्या रिएक्शन बद्दल आपल्याला थोडंसं बघायचं. मग टोलिन आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने आहे. सो जो बेन्झिनचा डेरिव्हेटिव्ह आहे असं आपण म्हटलं, सो ही बेन्झिन रिंग असेल. सो बेन्झिन रिंग आहे आणि त्याला CH3 ग्रुप अटॅच असेल. सो दिस इज अन टोलिन. रिॲक्शन कोणासोबत करायची आहे त्याची, बीआर सोबत, म्हणजे ब्रोमिनेशनच आहे. टोलिनचे डायरेक्ट ब्रोमिनेशन आपण करणार इन प्रेझेन्स ऑफ आयर्न Fe. सो ही रिॲक्शन डार्क, सो इन द अब्सेन्स ऑफ सनलाइट असं आपण त्याला म्हणतो, डार्क मध्ये ही रिॲक्शन होईल. सो काय मिळणार आहे आपल्याला, सो आर्थ्रो आणि पॅरा ब्रोमोटोलिन असा कंपाऊंड आपल्याला मिळेल. सो दोन कंपाऊंड आपल्याला इथं बघायला मिळतील. सो फर्स्ट असेल आर्थ्रो, सो हा CH3 असेल, बीआरचं इथं सबस्टिट्यूशन होईल. म्हणजे इथं जो हायड्रोजन आहे, सो आपल्याला माहिती आहे की इथं प्रत्येक कार्बन जवळ एक हायड्रोजन असतो, त्याचं सबस्टिट्यूशन होईल. म्हणजे हायड्रोजन जाईल आणि त्याची जागा बीआर घेईल. सो पहिल्यांदा तो आर्थ्रो पोझिशनला जाईल. सेकंड केसमध्ये काय असेल तर तो पॅरा पोझिशनला अटॅक करेल. सो ही बेन्झिन रिंग असेल, CH3 ऍज इट इज असेल. सो बीआरची जे सबस्टिट्यूशन होणार आहे ते पॅरा पोझिशनला असेल आणि HBr त्याच्यातून बाहेर जाईल. म्हणजे आपण असं म्हटलं की BR2 आहे, दोन BR इथं आहे. सो इथं प्रत्येक कार्बनकडे जो हायड्रोजन आहे त्याच्यातली आर्थ्रो आणि पॅरा पोझिशन, सो ह्या पोझिशन्स देखील आपल्याला माहित असल्या पाहिजेत. म्हणजे बेन्झिन रिंगला जर ऑलरेडी एखादा ग्रुप प्रेझेंट असेल तर ती पोझिशन आपण पॅरा कन्सिडर करतो. पॅराच्या नेक्स्ट कोण असेल तर आर्थ्रो असेल. म्हणजे ह्या पोझिशन कन्सिडर करताना आपण कसं करतो, तर ही पॅरा पोझिशन असेल, ही आर्थ्रो पोझिशन असेल, आर्थ्रोच्या नेक्स्ट मेटा पोझिशन असेल, देन अगेन पॅरा पोझिशन असेल. मग आता याची ऍडिशन होत असताना कशी झाली, सो इथं जो हायड्रोजन आहे
तो हायड्रोजन एका बीआर सोबत कंबाईन झाला, मायनस HBr झालं आणि एक बीआर तिथं सबस्टिट्यूट झाला. सो हायड्रोजन जातोय आणि बीआर ऍड होतोय, म्हणून याला सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं म्हटलं. आणि हे सबस्टिट्यूशन कोणाचं झालं तर इलेक्ट्रोफाईलचं झालं. इलेक्ट्रोफाईल म्हणजे याच्याकडे अटॅक करणारा कसा असला पाहिजे तर तो पॉझिटिव्ह चार्ज वाला असला पाहिजे. आता या बीआरकडे पॉझिटिव्ह चार्ज कसा येतोय हे आपण नेक्स्ट स्टेप मध्ये बघू. पण इथं थोडंसं लक्षात घ्यायचं की हे जे दोन प्रॉडक्ट तयार झाले तो कसा तयार झाला. सो दिस वन इज आर्थ्रोब्रोमोटोलीन and this one is para-bromotoline. स्टॅबिलिटी बद्दल जर थोडंसं बोलायचं झालं तर या दोघांच्या मध्ये मोर स्टेबल कोण असेल किंवा पहिला प्रेफरन्स कोणाला मिळेल, लार्ज अमाऊंट मध्ये कोण तयार होईल तर तो पॅराब्रोमोटोलिन असेल. आर्थ्रोला थोडंसं लेस वेटेज आहे किंवा त्याला आपण मायनर असं म्हणतो, हा मेजर असं म्हणतो. सो असं का झालं, असं का होतं. सो इथे एक इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो ज्याला आपण स्टेरिक हिंड्रन्स असं म्हटलं. आता हा स्टेरिक हिंड्रन्स काय. सो स्टेरिक हिंड्रन्स म्हणजे क्राउडीनेस. म्हणजे इथं जर आपण बघितलं आर्थ्रोमध्ये जर काय की हा CH3 आणि BR हे क्लोज आहेत, एकमेकांच्या क्लोज आहेत, जवळ असल्यामुळं तिथं क्राउडीनेस तयार झालाय, क्राऊड तयार झाला. आणि जिथं क्राऊड असतो तिथं अनस्टेबल असतं. म्हणजे इथं अनस्टेबिलिटी बघायला मिळते. हे दोघे एकमेकांना रिपेल करण्याचा प्रयत्न करतात, थोडंसं फ्री होण्याचा प्रयत्न करतात आणि ह्या रिपल्शनमुळं हा आपल्याला अनस्टेबल झालेला बघायला मिळतो. पण पॅराच्या केसमध्ये काय की हा CH3 आणि BR हे एकमेकांच्या अवे आहेत, दूर आहेत, त्यामुळे तिथं क्राऊड नाहीये. त्यामुळे दोघांच्या स्ट्रक्चरमध्ये जर कम्पॅरिझन आपण केलं तर आपल्याला असं बघायला मिळतं की आर्थ्रोपेक्षा पॅराचा जो कोणी प्रॉडक्ट असेल तो जास्त स्टेबल आपल्याला बघायला मिळेल. सो अशा पद्धतीने ही रिॲक्शन आपण जनरल रिॲक्शन सांगतो की जेव्हा आपण हॅलोजिनेशन करतोय कोणाचं, टोलिन्स. सो बीआरची ऍडिशन याच्यामध्ये झाल्यानंतर काय होतं. एक 2 ते 3 पॉइंट्स आपल्याला याच्यामध्ये असे कन्सिडर करायचे की जे डाऊट म्हणतो. पहिला जो आपण सांगितला की याच्यामध्ये इलेक्ट्रोफाईलचं जनरेशन कसं होतं हा पहिला असेल. सेकंड केसमध्ये आपण हे बघणार आहोत की आर्थ्रो आणि पॅरा पोझिशनलाच का रिॲक्शन होते, म्हणजे मेटा पोझिशन का नाही कन्सिडर होत, हा बीआर मेटा पोझिशनला का नाही जाणार. आणि तिसरं, सुरुवातीलाच आपण असं म्हटलं की ही रिॲक्शन फक्त BR2 आणि Cl2 दाखवतो, म्हणजे ब्रोमिनेशन आणि क्लोरिनेशन होतं, फ्लोरोनेशन आणि आयोडोनेशन होत नाही. तो ते का नाही होणार, या प्रश्नांची उत्तर आपल्याला इथं थोडंसं कन्सिडर करायचे. मग त्याच्यासाठी आपण फर्स्ट हे बघूया की इलेक्ट्रोफाईल जनरेट कसा होतो BR2 पासून. मग BR2 ची रिॲक्शन इथे कन्सिडर करत असताना किंवा BR2 ची ऍडिशन करत असताना हा BR2 आहे, याची रिॲक्शन जर इन प्रेझेन्स ऑफ Fe म्हटलं, सो इथं आपण कन्सिडर काय करतो तर FeBr3 कन्सिडर करतो. आणि हा FeBr3 कन्सिडर केल्यानंतर याच्यामध्ये काय होतंय की हा जो BR आहे तो या FeBr3 मध्ये ऍड होतोय. इथला बॉन्ड ब्रेक झाला. याच्यासोबत जर रिॲक्शन नाही केली तर काय होईल, हे इक्वल पॉवरचे आहेत म्हणजे इझिली ते बॉन्ड ब्रेक करणार नाहीत किंवा केला तर एक एक इलेक्ट्रॉन घेऊन जातील, म्हणजे त्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज नाही डेव्हलप होणार. हा बीआर याच्यामध्ये ऍड झाल्यानंतर काय होईल की हा जो बीआर आहे नाव दिस बीआर अक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज, बीआर प्लस आणि आपल्याला काय मिळालं FeBr4 मायनस. म्हणजे इथं केअरफुली पाहिलं तर असं लक्षात आलं की इकडे प्लस चार्ज आला म्हणजे हा कोण तयार झाला, इलेक्ट्रोफाईल. आणि इकडे निगेटिव्ह चार्ज आला हा कोण झाला, न्यूक्लिओफाईल. म्हणजे ज्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे तो इलेक्ट्रोफाईल आहे, आपण E+ ने त्याला डिनोट करतो. न्यूक्लिओफाईल्स ज्यांच्याकडे निगेटिव्ह चार्ज असणार आहे सो NU- ने आपण त्याला डिनोट करतो. सो अशा पद्धतीनं या इलेक्ट्रोफाईलचं जनरेशन होईल आणि हा जो इलेक्ट्रोफाईल जनरेट झाला तो इलेक्ट्रोफाईल आर्थ्रो आणि पॅरा पोझिशनला अटॅक करेल असं आपण म्हणलं. सो ही सिंपल थिंग आपल्याला माहिती पाहिजे की इथं ऍडिशन होत असताना आर्थ्रो आणि पॅरा पोझिशनलाच काय ऍडिशन होते, हा सेकंड पॉईंट आपल्याला कन्सिडर करायचा. फर्स्ट आपण असं म्हटलं की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आहे म्हणजे इथे इलेक्ट्रोफाईल तर पाहिजे, तो जनरेट कसा होत असेल. सो अशा पद्धतीनं तो इलेक्ट्रोफाईल जनरेट होतो. आणि एकदा का हा इलेक्ट्रोफाईल जनरेट झाला की मग त्याची ऍडिशन किंवा त्याचं जे सबस्टिट्यूशन आहे असं आपण म्हटलं, हे सबस्टिट्यूशन आर्थ्रो आणि पॅरा पोझिशनला होतं. सो सेकंड जो क्वेश्चन आपल्याला कन्सिडर करायचा आहे, म्हणजे इथं डाऊट तर तोच आहे ना की आर्थ्रो आणि पॅरा पोझिशनलाच का, मेटा पोझिशनला का नाही होणार. तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं टोलिनच्या रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स कन्सिडर करावे लागतील. आणि ही रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स कन्सिडर केली की मग आपल्याला कळेल की जो इलेक्ट्रोफाईल बाहेरून येतोय सबस्टिट्यूट होण्यासाठी किंवा तो अटॅक करतोय बेन्झिन रिंगला, तो फक्त आर्थ्रो आणि पॅरा पोझिशनलाच का करतोय. मग आपण थोडीशी रेझोनेटिंग स्ट्रक्चर कन्सिडर करू टोलिनची, म्हणजे आपल्याला लक्षात येतं की आर्थ्रो पॅरा पोझिशनलाच अटॅक का होतो. सो रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये फर्स्ट हा जो टोलिन आपण कन्सिडर करणार. सो बेन्झिन रिंग असेल सेम,
CH3 ला मी थोडासा स्प्लिट करून लिहितो अशा पद्धतीनं CH3. सो हा टोलिन आहे. मग रेझोनन्स मध्ये आपल्याला माहिती आहे की काय होतं, अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड असतो आणि या टोलिन मध्ये एक कन्सेप्ट आपल्याला इथं बघायला मिळते हायपर कॉन्ज्युगेशनची. हायपर कॉन्ज्युगेशन म्हणजे काय, किंवा ह्या टोलिनच्या बाबतीमध्ये त्याचा इफेक्ट जर आपल्याला स्टडी करायचं झालं तर इट शोज प्लस आय इफेक्ट. आता प्लस आय इफेक्ट कोणाला म्हणायचं, हा प्लस आय इफेक्ट काय आहे. सो प्लस आय इफेक्ट म्हणजे काय की जेव्हा बेन्झिन रिंगला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच असतो, म्हणजे इलेक्ट्रॉन देणारा जो इलेक्ट्रॉन देतो, अशा कंडिशनला प्लस आय इफेक्ट असं म्हटलं जातं. सो प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट असं आपण म्हणतो. म्हणजे हा फॉर एक्झाम्पल अल्काइल ग्रुप असतील, सो हा जो CH3 आहे मिथाइल ग्रुप, अल्काइल ग्रुप आहेत, अशी बरीचशी एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतात. सो त्याच्यातलं एक हे अल्काइल ग्रुपचं एक्झाम्पल आहे. सो हा काय करत, सपोज इथे इंडक्टिव्ह इफेक्ट सांगत असताना हा जो ग्रुप कन्सिडर केला जातो याला ग्रुप म्हणायचं, आणि ही जी बेन्झिन रिंग आहे याला आपण सिस्टीम असं म्हणतो. मग जेव्हा ग्रुप कडून सिस्टीमकडे इलेक्ट्रॉन्स येतात तेव्हा प्लस आय इफेक्ट बघायला मिळतो. जर उलट झालं, सपोज या बेन्झिन रिंग पासून इलेक्ट्रॉन या ग्रुपकडे चालले तर देन इट इज कॉल्ड एज मायनस आय इफेक्ट. सो ज्या वेळेला आपण टोलिन एक्झाम्पल कन्सिडर करतोय, बेन्झिन रिंगला CH3 ग्रुप अटॅच आहे असं आपण म्हणतो, तो ग्रुप जर अटॅच असेल सो तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे, तो इलेक्ट्रॉन देणार आहे, आणि तो जर इलेक्ट्रॉन देत असेल तर तो प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट शो करतो. आणि मग याच्यामध्ये शिफ्टिंग दाखवत असताना ॲरो आणि चार्ज एवढ्या दोन गोष्टी फक्त आपल्याला कन्सिडर करायच्या, त्या कशा पद्धतीने होतात आपण कन्सिडर करू. सो हायपर कॉन्ज्युगेशन मध्ये काय होतं की हा जो कार्बन आणि हायड्रोजन आहे याच्यातला बॉन्ड ब्रेक होतो, म्हणजे कार्बन त्या हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करतो. आपण जास्त इन डिटेलमध्ये जात नाही, हे पण लक्षात घ्यायचं की इथे काय होतं की हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर ते इलेक्ट्रॉन कार्बन जो आहे तो पुढे शिफ्ट करतो. म्हणजे इथं या दोन कार्बन मध्ये हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर मग इथं जर आलं तर तिथं कार्बनची व्हॅलन्सी 5 झाली, ती 4 करण्यासाठी हा जो डबल बॉन्ड आहे त्याच्यातला एक पेअर जी इलेक्ट्रॉनची आहे तो बॉन्ड ब्रेक होऊन कार्बन वरती शिफ्ट होते. म्हणजे इथं आपल्याला काय करायचंय की हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर सांगत असताना हे जे ॲरोचं आणि चार्जचं शिफ्टिंग असतं ते फार महत्वाचं आहे. तिथं फक्त व्यवस्थित कन्सिडरेशन करायचं की कशा पद्धतीने होतं. मग पहिलं रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ड्रॉ करत असताना आपल्याला कशा पद्धतीने बघायला मिळेल. सो हे चेंजेस जे काय सांगितले ते चेंजेस फक्त आपल्याला याच्यामध्ये दाखवायचे. सो आपण ही बेन्झिन रिंग ऍज इट इज आहे असं आपण म्हणतो, ही बेन्झिन रिंग ऍज इट इज. इथं काय झालं आता की हा जो आहे C डबल बॉन्ड तयार झाला, हा इलेक्ट्रॉन इथं आल्यामुळे डबल बॉन्ड तयार झाला. हे दोन्ही हायड्रोजन ऍज इट इज असेल, दोन्ही हायड्रोजन ऍज इट इज आहेत. इथं काय झालं, हा बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे हायड्रोजन वरती पॉझिटिव्ह चार्ज H+. रिंग मध्ये काय झालं, रिंग मध्ये हा बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे म्हणजे जो वीक पाय बॉन्ड्स आहेत असं आपण म्हटलं, जो ब्रेक होतो ते इलेक्ट्रॉन शिफ्ट होतील कार्बन वरती, म्हणजे या कार्बन वरती निगेटिव्ह चार्ज असेल, आणि रिंग मध्ये जे बाकीचे दोन डबल बॉन्ड असतील ते सेम ऍज इट इज असतील. सो हे पहिलं स्ट्रक्चर आपल्याला मिळालं. याच्यानंतर फक्त काय करायचं, ह्या चार्ज पुढे फक्त शिफ्ट करायचा. हा मायनस चार्ज आहे ना कार्बन वरती, तो पुढे शिफ्ट करेल. जर हा मायनस चार्ज पुढे शिफ्ट झाला तर बघा केअरफुली इथं आपण काय करतो, हा मायनस चार्ज पुढे या दोन कार्बन मध्ये जर त्यांनी बॉन्ड तयार केला तर इथं कार्बनची व्हॅलन्सी आणखी वाढेल. ती कमी होण्यासाठी हा डबल बॉन्ड ब्रेक होईल आणि तो नेक्स्ट कार्बनला इलेक्ट्रॉन शिफ्ट करेल. सो हा जो इलेक्ट्रॉन शिफ्ट झाला अशा पद्धतीने. सो नेक्स्ट स्ट्रक्चर कशा पद्धतीचा असेल, सेम बेन्झिन रिंग असेल, फक्त डबल बॉन्डची पोझिशन आणि हा जो मायनस चार्ज आपण म्हणतोय तो फक्त केअरफुली कन्सिडर करायचा. सो हा CH2 सेम असेल, H+ असेल सेम. इथं काय झालं, हा मायनस चार्ज आहे, हा मायनस चार्ज इलेक्ट्रॉन पुढे त्यांनी शिफ्ट केले, म्हणजे या दोघांच्या मध्ये बॉन्ड तयार झाला. इथं जो बॉन्ड होता, हा जो बॉन्ड होता तो ब्रेक झाला आणि त्यांनी इलेक्ट्रॉन पुढे शिफ्ट केले या कार्बनला. हा डबल बॉन्ड आहे तो ऍज इट इज असेल, सेम असेल. नेक्स्ट केस मध्ये काय होईल, या कार्बनकडे जो इलेक्ट्रॉन आहे तो पुढे शिफ्ट करेल, बॉन्ड तयार करेल. हा जो बॉन्ड आहे तो ब्रेक होईल, त्याचे इलेक्ट्रॉन या कार्बनकडे शिफ्ट होतील. पुढचं स्ट्रक्चर आपल्याला लिहिता येईल, सेम असेल, C डबल बॉन्ड C असेल, हे दोन हायड्रोजन असतील, H+ असेल, हा सेम बॉन्ड असेल. इथं काय झालं, इथं मायनस होता, त्यांनी पुढं इलेक्ट्रॉन शिफ्ट केले, बॉन्ड तयार केला या दोन कार्बन मध्ये. इथं डबल बॉन्ड होता, हा डबल बॉन्ड तो ब्रेक झाला, त्यांनी इलेक्ट्रॉन कार्बनला दिले पुढच्या. सो इथं निगेटिव्ह चार्ज असेल. आणि लास्ट स्ट्रक्चर मध्ये फक्त काय होईल, हा या कार्बनचा जो इलेक्ट्रॉन आहे तो इथं डबल बॉन्ड तयार करेल, हा डबल बॉन्ड ब्रेक होईल आणि परत या कार्बन हायड्रोजन मध्ये जो सुरुवातीला बॉन्ड होता तसा तयार होईल. सो फायनल स्ट्रक्चर लास्ट वन आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल.
सो आता काय, इथं बॉन्ड आहे, इथं तयार झाला, डबल बॉन्ड इज कन्व्हर्टेड इंटू सिंगल बॉन्ड, CH2 ऑलरेडी बॉन्ड होते, हा तयार झाला. सो अशा पद्धतीने आपल्याला रेझोनेटिंग स्ट्रक्चर टोलिनची सांगता येतात. मग आपण या प्रश्नाचं उत्तर इथं शोधण्याचा प्रयत्न करतोय की इलेक्ट्रोफाईलची जी ऍडिशन होते ती इलेक्ट्रोफाईलची ऍडिशन आर्थ्रो आणि पॅरा पोझिशनलाच का होते, मेटा पोझिशनला का नाही होत. तर एक गोष्ट आपण ऑलरेडी अशी कन्सिडर केली की इलेक्ट्रोफाईल म्हणजे ज्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे तो, मग तो पॉझिटिव्ह चार्जवाला अट्रॅक्ट कुठं होईल, ऑब्व्हियसली तो निगेटिव्ह जिथं असतील, जिथं इलेक्ट्रॉन असतील, जिथं इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असेल तिथं अट्रॅक्ट होणार आहे. मग या स्ट्रक्चरकडे जर आपण केअरफुली बघितलं तर एक गोष्ट अशी लक्षात येते की इथं मायनस चार्ज कोणत्या कोणत्या पोझिशनला आहे. म्हणजे हा जो मायनस चार्ज दिसतो आपल्याला, इथला जो मायनस चार्ज दिसतो, इथला जो मायनस चार्ज दिसतो, तो मायनस चार्जचा अर्थ काय की तिथं इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त आहे, इलेक्ट्रॉन जास्त आहे. त्यामुळे बाहेरून येणारा जो पॉझिटिव्ह चार्जवाला असेल, जो इलेक्ट्रोफाईल असेल, तो नेमका तिथंच जाणार आहे जिथं इलेक्ट्रॉन जास्त आहेत, तेव्हा त्याच्यासोबत बॉन्ड तयार करू शकेल तो. म्हणजे पहिल्या स्ट्रक्चरमध्ये, म्हणजे हे जे स्ट्रक्चर नंबर सेकंड आहे, थर्ड आहे किंवा फोर्थ आहे, इथं जर आपण ह्या निगेटिव्हची पोझिशन जर बघितली तर आपण म्हटलं की जिथं ग्रुप अटॅच आहे ती पॅरा पोझिशन आहे आणि ही डायरेक्ट नेक्स्ट टू पॅरा कोण असेल, आर्थ्रो पोझिशन असेल. ही पोझिशन बघितली तर पॅरा पोझिशन आपण सांगितलं. अगेन दिस वन इज आर्थ्रो पोझिशन. म्हणजे इथं आपल्याला असं एक गोष्ट लक्षात येते की हा जो मायनस चार्ज आहे तो आर्थ्रो आणि पॅरा पोझिशनलाच आहे. लक्षात घ्या, इथं कुठेही मेटा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज नाही. मग मेटा पोझिशनला जर निगेटिव्ह चार्ज नसेल तर बाहेरून येणारा इलेक्ट्रोफाईल तो मेटा पोझिशनला अटॅचच होणार नाही. म्हणजे आपण असं म्हटलं की इथं आर्थ्रोब्रोमो आणि पॅराब्रोमो असे दोन प्रॉडक्ट का मिळतात, तर इथं इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. हा आर्थ्रो आहे, म्हणजे आर्थ्रो इथंही आहे, हाही आर्थ्रो आहे, म्हणजे हा देखील आर्थ्रो आहे, हा देखील आर्थ्रो आहे, आणि याच्या एक्झॅक्टली अपोजिट पोझिशन असेल पॅरा पोझिशन. सो हे मेन रिझन होतं की आपल्याला आर्थ्रो आणि पॅराचे प्रॉडक्ट का मिळतात, मेटाचं प्रॉडक्ट का मिळत नाही, तर ते रिझन असेल इलेक्ट्रॉन डेन्सिटी. ती आर्थ्रो आणि पॅरा पोझिशनला जास्त आहे, त्यामुळे इलेक्ट्रोफाईल जो येणार आहे तो आलेला इलेक्ट्रोफाईल एकतर आर्थ्रो पोझिशनला अटॅच करेल किंवा तो पॅरा पोझिशनला अटॅक करेल. तिथं सबस्टिट्यूशन होईल हायड्रोजनचं आणि आपल्याला मग आर्थ्रोचे प्रॉडक्ट्स मिळतील किंवा पॅराचे प्रॉडक्ट्स मिळतील, मेटाचे प्रॉडक्ट्स मिळणार नाही. सो हे हा सेकंड क्वेश्चनचा आन्सर आपल्याला होतं. थर्ड इम्पॉर्टंट क्वेश्चन जो आपल्या माइंडमध्ये तो असा होता की इथं फ्लोरिनेशन आणि आयोडोनेशन का नाही होत, त्याचंही रिझन आपण बघू. की फ्लोरिनेशन जेव्हा आपण रिॲक्शन करू, म्हणजे जेव्हा आपण इथं F2 घेऊ, F2 ची जी रिॲक्शन आहे ही अतिशय फास्ट आहे, व्हेरी फास्ट रिॲक्शन होते, त्यामुळे आपण ती कन्सिडर करत नाही. विगरसली रिॲक्शन होते असं आपण म्हणतो, त्यामुळे आपण त्याला कंट्रोल करू शकत नाही. अतिशय फास्ट रिॲक्शन असते, त्यामुळे आपण F2 जनरली कन्सिडर करत नाही. मग I2च्या बाबतीमध्ये काय होतं, सो F2 ला आपण कन्सिडर करत नाही असं म्हटलं. I2च्या बाबतीमध्ये काय की जर आपण आयोडोनेशन करण्याचा प्रयत्न केला, I2 चे ऍडिशन करण्याचा प्रयत्न केला, तर ती रिॲक्शन ही रिव्हर्सिबल आहे. मग रिव्हर्सिबल म्हणजे काय की रिॲक्टनचं कन्व्हर्जन प्रॉडक्टमध्ये होईल आणि लगेच प्रॉडक्टचं कन्व्हर्जन परत रिॲक्टनमध्ये होईल, म्हणजे आपल्याला स्टेबल प्रॉडक्ट मिळणारच नाहीये, त्यामुळे आपण आयोडोनेशन करत नाही. सो ओव्हरऑल इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनचा जर आपण विचार केला तर आपण एक 2-3 फॅक्टर याच्यामध्ये कन्सिडर केला. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनचं एक्झॅक्टली मिनिंग काय होतं, तर इलेक्ट्रोफाईलची ऍडिशन म्हणजे सबस्टिट्यूशन होतं. ऍडिशन म्हणतो याचा अर्थ बेन्झिन रिंगमध्ये जो हायड्रोजन आहे तो जातोय आणि त्याची जागा इलेक्ट्रोफाईल घेतोय. मग इलेक्ट्रोफाईल कोणाला म्हणायचं, तर पॉझिटिव्हली चार्ज जो दोन्ही कंपाऊंड असेल की जो निगेटिव्हला अट्रॅक्ट करतो, सो निगेटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करणारे जे कोणी असतील त्याला आपण इलेक्ट्रोफाईल्स असं म्हटलं. मग ह्या मेथडच्या साहाय्याने आपण काय कन्सिडर करतो किंवा कोणते प्रॉडक्ट्स आपण मिळवतो, तर आपल्याला अराईल क्लोराइड्स किंवा अराईल ब्रोमाइड्स आपण मिळवू शकतो. आपण एक्झाम्पल कन्सिडर केलं अराईल ब्रोमाइडचं. इथं अराईल क्लोराइड सुद्धा घेऊ शकतो, फक्त काय करायचं, Br2च्या ठिकाणी Cl2 करायचं. इकडे आर्थ्रो ब्रोमोटोलिन मिळाला होता, आपल्याला आर्थ्रो क्लोरोटोलिन मिळेल, पॅरा क्लोरोटोलिन मिळेल जर इथं आपण Cl2 घेतलं. सो Br2 आणि Cl2 ची रिएक्शन होते असं आपण म्हटलं. नेक्स्ट जे 3 डाऊट आपल्यामध्ये माइंडमध्ये जे येणार होते ते आपण कन्सिडर केले. फर्स्ट म्हणजे इलेक्ट्रोफाईलचं जनरेशन कसं होईल, Cl2 असेल किंवा Br2 असेल. सो त्याची रिएक्शन आपण सांगितलं, म्हणजे Br2 ची रिएक्शन आपण FeBr3 सोबत करायची, म्हणजे आपल्याला Br प्लस जनरेट झालेला बघायला मिळेल, किंवा Cl2 जर आपण कन्सिडर केला तर Cl2 ची रिएक्शन आपण FeCl3 सोबत करायची, म्हणजे FeCl4 हा न्यूक्लिओफाईल तयार होईल आणि Cl प्लस हा एक इलेक्ट्रोफाईल तयार होईल. आणि मग आपण जे आर्थ्रो आणि पॅरा पोझिशनला ऍडिशन का होते हे सांगत असताना त्या टोलिनची रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स कन्सिडर केली.
त्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की निगेटिव्ह चार्जची जी डेन्सिटी आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनची जी डेन्सिटी आहे, ही आर्थ्रो आणि पॅरा पोझिशनलाच आहे, मेटा पोझिशनला बघायला मिळत नाही. त्यामुळं बाहेरून येणारा जो इलेक्ट्रोफाईल आहे तो एकतर मेटा पोझिशनला सबस्टिट्यूट होईल किंवा पॅरा पोझिशनला सबस्टिट्यूट होईल. सो आर्थ्रो आणि पॅरा पोझिशनलाच फक्त सबस्टिट्यूशन होणार आहे, मेटा पोझिशनला सबस्टिट्यूशन होणार नाही. मी पुन्हा एकदा रिपीट करतो की इलेक्ट्रॉनची जी डेन्सिटी आहे ही डेन्सिटी आर्थ्रो आणि पॅरा पोझिशनला जास्त आहे, मेटा पोझिशनला मायनस चार्ज नाही. त्यामुळे बाहेरून येणारा जो इलेक्ट्रोफाईल आहे तो मेटा पोझिशनला जाणार नाही, फक्त आर्थ्रो आणि पॅरा पोझिशनला जाईल. आणि लास्ट आपण असं कन्सिडर केलं की F2 आणि I2 ची रिएक्शन का होत नाही. तर F2 ची जी रिएक्शन आहे ती रॅपिड रिएक्शन आहे, व्हेरी फास्ट रिएक्शन असेल. आणि I2 मध्ये आपण असं म्हटलं की आयोडीन मध्ये रिएक्शन ही रिव्हर्सिबल आहे. सो अशा पद्धतीनं आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन जे होतं बेन्झिन आणि बेन्झिनच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये, तो पॉइंट आपण कन्सिडर केला.